नमस्कार मित्रांनो, तुमचं या सेशनमध्ये स्वागत आहे. आपण एकदम माउंटेनिअरिंग किंवा रॉक क्लाइम्बिंगमध्ये जे एक जनरल इक्विपमेंट यूज होतं त्याची आपण एक तोंड ओळख परत करून घेणार आहे. तर इथे माझ्यासमोर बरंच सेफ्टी इक्विपमेंट आहे, तर त्याची आपण एक एक करून माहिती जाणून घेऊया. माउंटेनिअरिंगमध्ये किंवा कुठलंही ॲडव्हेंचर आउटडोअरमध्ये करताना सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे हेल्मेट. हे प्रत्येकाच्या डोक्यात रॉक क्लाइम्बिंग किंवा माउंटेनिअरिंगची जी कुठली किंवा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करत असतो आपण त्या ॲक्टिव्हिटीनुसार क्लाइम्बिंग हेल्मेट्स बनलेले असतात. म्हणजे आपण जेव्हा डोंगरातनं चालतो त्यावेळेस एखादा दगड आपल्या डोक्यावर पडला किंवा क्लाइम्ब करत असताना आपला स्वतःचा फॉल झाला तर त्याच्यापासून प्रोटेक्ट करत असतं आपल्याला क्लाइम्बिंग हेल्मेट्स. त्यानंतर माउंटेनिअरिंग रोप्स. बऱ्याच जणांनी माउंटेनिअरिंग रोप्सबद्दल ऐकलं असेल किंवा वापरले असतील माउंटेनिअरिंग रोप्स. तर आत्ताच्या काळातले जे माउंटेनिअरिंग रोप्स आहेत त्यांना बेसिकली कार्नामेंटल टाईपचं रोप म्हटलं जातं. तर बेसिकली कार्न म्हणजे हा एक रोप आपण रेफरन्ससाठी ओपन केलेला आहे एंड. तर कार्न म्हणजे बेसिकली ह्या कोर असतात, पर्टिक्युलर पॉलिस्टर किंवा नायलॉन फॅब्रिकपासून बनलेले असतात आणि त्याची जी मॅन्टल आहे म्हणजे ती शीथ हे प्रोटेक्टिव्ह कवर असतं या रोपचं. तर बेसिकली मेन जी स्ट्रेंथ आहे रोपची ती या कोअरमध्ये असते आणि त्याचं प्रोटेक्टिव्ह कवर जे आहे तर ते हे सुद्धा स्ट्रॉंग असतं. बट बेसिकली मेन कोअर प्रोटेक्ट करण्यासाठी ही शीत असते. आता माउंटेनिअरिंगमध्ये बेसिकली दोन मुख्य प्रकारचे रोप यूज होतात, एक डायनामिक रोप्स आणि स्टॅटिक रोप्स. तर डायनामिक रोप्स बेसिकली रॉक क्लाइम्बिंग करताना किंवा माउंटेनिंग करताना लीड क्लाइम्बिंग जे केलं जातं आणि त्यामध्ये लीड क्लाइंबरचा फॉल होऊ शकतो. तर अशा वेळेस त्या फॉलमध्ये जी एनर्जी क्रिएट होते तर ती एनर्जी आहे ती एका रोप किंवा बाकीच्या सिस्टीममध्ये ॲब्झॉर्ब व्हायला लागते. अन्यथा त्या क्लाइंबरला त्याच्या स्पाईनला किंवा नेकला किंवा अदर बॉडी पार्ट्सला इंजुरी होऊ शकते. तर त्यामध्ये काही सस्पेन्शन प्रॉपर्टी असते, म्हणजे जेव्हा त्याचा फॉल होतो क्लाइंबरचा तर ती एनर्जी त्याच्यात ॲब्झॉर्ब केली जाते. म्हणून हे डायनामिक रोप्स असतात. तर याच्यात जवळपास 30 ते 38% इलॉंगेशन प्रॉपर्टी असते. त्यानंतर दुसरा जो मुख्य प्रकार आहे तो आहे स्टॅटिक रोप. तर स्टॅटिक रोप जास्ती करून आपल्याकडे जिथे अँकरिंग करायचं आहे, फिक्स अँकर्स किंवा रॅपलिंग, ज्यामध्ये जसं लीड क्लाइम्बिंगमध्ये डायनामिक फॉल होतो ते फॉल होण्याची शक्यता कमीत कमी असते, त्या ठिकाणी स्टॅटिक रोपचा यूज होतो. तर बेसिकली याच्यामध्ये जी इलॉंगेशन प्रॉपर्टी असते ती साधारण 10 ते 12% आसपास इलॉंगेशन प्रॉपर्टी असते. तर बेसिकली अँकरिंग आणि रॅपलिंगसाठी स्टॅटिक रोपचा यूज होतो. त्यानंतर तुम्ही हा आता वेगवेगळ्या थिकनेसचे किंवा डायमीटरचे रोप बघताय. तर 2 mm पासून ते 8 mm च्या खालच्या डायमीटरचे रोप हे ॲक्सेसरी कॉर्ड म्हणून माउंटेनिअरिंगमध्ये त्यांना संबोधलं जातं आणि प्रत्येकाचा वेगवेगळा यूज आहे माउंटेनिअरिंगमध्ये. तर याचे डिटेल्स आपण नंतर ॲक्च्युअल कोर्समध्ये बघूया. त्यानंतर एक महत्त्वाचं इक्विपमेंट आहे सीट हार्नेस. तर सीट हार्नेस माउंटेनिअरिंगमध्ये महत्त्वाचं आहे कारण हा एक प्रोटेक्टिव्ह बेल्ट आहे. यामध्ये क्लाइंबर स्वतः त्याच्या कमरेभोवती हा फिट होतो आणि याचे हे लेग लूप्स आपण बघतोय आणि एक मेन लूप आहे ज्याच्यामध्ये पुढे रोप अटॅच केला जातो. तर बेसिकली हे एक नॉन पॅडेड टाईपचं हार्नेस आहे. तर नॉन पॅडेड किंवा ॲक्टिव्हिटी हार्नेस याला म्हटलं जातं. तर जिथे टॉप रोप क्लाइम्बिंग किंवा स्पोर्ट्स क्लाइम्बिंग आहे किंवा ॲडव्हेंचर पार्कमध्ये आपल्याला जेव्हा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायच्या असतात तिथे नॉन पॅडेड हार्नेस किंवा ॲक्टिव्हिटी हार्नेसचा यूज होतो. त्यानंतर हा दुसरा टाईप आहे हा युनिव्हर्सल. संपूर्ण जगामध्ये क्लाइम्बिंग जिथे केलं जातं त्याला पॅडेड सीट हार्नेस म्हटलं जातं. यामध्ये आपण बघतोय हा वेस्ट बेल्ट मेन बेल्ट आहे वेस्टचा आणि हे 2 लेग लूप्स आहेत. हे संपूर्ण जे काय बेल्ट्स आहेत हे पॅडेड आहेत. त्यानंतर ह्याचं हे एक मेन लूप आहे आणि हे बाजूचे जे लूप्स आहेत ह्याच्यामध्ये रॉक क्लाइम्बिंग करताना किंवा माउंटेनिंग करताना जे ॲडिशनल इक्विपमेंट असतं हे आपण इथे अटॅच करतो. त्यानंतर क्लाइम्बिंगमध्ये रॉक क्लाइम्बिंगमध्ये पर्टिक्युलरली यूज होणारा हे क्लाइम्बिंग शूज आहे. तर आपण बघतोय की ह्याच्या संपूर्ण बाजूंवरती एक विशिष्ट प्रकारचं रबर आणि याचं सोल पण आपल्याला गुळगुळीत दिसतंय. ॲक्च्युअली हे हाय फ्रिक्शन पद्धतीचं रबर असतं
आणि ह्याचा टो आपण बघतोय की आपल्या नॉर्मल स्पोर्ट शूपेक्षा भरपूर निमुळता आहे याचा पॉईंट. तर छोटे छोटे फुटहोल्ड्स व्यवस्थित फ्रिक्शनने घेता यावे आणि इनफॅक्ट हिलसुद्धा आपण रॉकवरती लावू शकतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने फुटहोल्ड आपण ह्याच्यावरती चांगलं फुटवर्क करून क्लाइंब करू शकतो. तर असे हे रॉक क्लाइम्बिंग शूज किंवा PA शूज आहेत. त्यानंतर मला अजून एक शूज दाखवायचा आहे. तर बेसिकली हा स्नो किंवा आईस क्लाइम्बिंगचा शूज आहे आणि जेव्हा तुम्हाला हार्ड आईस किंवा रॉकवरती क्लाइंब करायचं असतं मोठ्या मोठ्या पिक्सवरती, स्नो माउंटन्सवरती, म्हणजे 6-7 हजार मीटरचे जे पिक्स असतात किंवा त्याच्यापेक्षा वरती, तर बऱ्याचदा तुम्ही हा शूज घातलेला असतो आणि तुम्ही त्या अल्टिट्यूडला हे शूज यूज करू शकत नाही रॉक क्लाइम्बिंगचे. तर जे हे स्पाइक्स लावलेले याला क्रॅम्पॉन्स म्हटलं जातं, तर याच्यासहित रॉक क्लाइम्बिंग करतात, म्हणून ह्या शूजचा रेफरन्स इथे देतोय मी तुम्हाला. त्यानंतर एक रॉक क्लाइम्बिंग करताना विशेषतः महत्त्वाची गोष्ट आहे फार, ही आहे चॉक बॅग. तर चॉक बॅगमध्ये बेसिकली एक व्हाईट कलरची चॉक असते ज्याला मॅग्नेशियम कार्बोनेट म्हटलं जातं. तर हा चॉक रॉक क्लाइंबर क्लाइंब करताना आपले फिंगर्स किंवा तळव्यापर्यंतचा जो भाग आहे हा डीप करत असतो आणि चॉक लावून परत क्लाइम्बिंग सुरू करतो. तर बेसिकली आपले फिंगर्स ड्राय ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. जे काही आपल्याला क्लाइम्बिंग करताना घाम येत असतो, स्वेटिंग होतं, तर त्याच्या अगेन्स्ट बेटर ग्रिप रॉकवरती येण्यासाठी चॉक बॅगचा यूज होतो. त्यानंतर आपण पुढचा एक हे बघूया, प्रोटेक्टिव्ह गिअर आहे. मिटन्स म्हटलं जातं याला किंवा प्रोटेक्टिव्ह ग्लोव्ज आहे, लेदर ग्लोव्ज आहे. रॅपलिंग करताना तिथं रोपवरती जे काही हातांचं फ्रिक्शन होत असतं तर त्यापासून प्रोटेक्शन होण्यासाठी हे गिअर आहे. ही पण एक टेक्निकल मिटन आहे. जेव्हा रॉक क्लाइम्बिंग केलं जातं त्यावेळेस जेव्हा छोटी क्लाइम्बिंग टीम क्लाइम्ब करत असते तर फिंगर्सची मुवमेंट होणं गरजेचं असतं, तर त्यासाठी हे टेक्निकल ग्लोव्ज आहे. त्यानंतर हे टेप सारखी जी गोष्ट दिसते याला अँकरिंग टेप असं म्हटलं जातं. तर अँकरिंग टेप जशी रोप माउंटेनिअरिंगमध्ये यूज होते तसेच ही सुद्धा एक पूर्ण एक रिंग अशी स्टिच केलेली असते. वेगवेगळ्या साईजच्या अँकरिंग टेप्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि ह्या बेसिकली कुठल्या बोल्डरला किंवा झाडाला तुमचा पटकन जेव्हा तुम्ही क्लाइंब करत असतात तेव्हा एक अँकर पॉईंट बनवण्यासाठी याचा यूज होत असतो. रोपची जशी स्ट्रेंथ आहे तशीच अँकरिंग टेप्सची सुद्धा स्ट्रेंथ असते. त्याचं मटेरियल वेगवेगळं होतं. आता ही पण एक त्याच टाईपची रोप आहे, फक्त ही पातळ आहे, पण दोन्हींची ब्रेकिंग स्ट्रेंथ सेम असते. त्यानंतर आता आपण क्लाइम्बिंग मधलं जे कोर हार्डवेअर आहे त्याच्याकडे वळूया आपण बेसिकली. तर हे जे माझ्या हातात आहे हे सर्वांनाच जवळपास माहिती आहे, कॅराबिनर म्हटलं जातं. तर ही जी कॅराबिनर आहे माझ्या हातातली ही प्लेन कॅराबिनर टाईपची कॅराबिनर आहे. तर यामध्ये आपण बघतोय की बेसिकली हे जे हार्डवेअर असतं ॲल्युमिनियम ॲलॉयपासून बनलेलं असतं आणि माउंटेनिअरिंगमध्ये आपल्याला इक्विपमेंट लाईटवेट आणि स्ट्रॉंग ह्या 2 क्रायटेरियावरती आपल्याला आपण सिलेक्शन करत असतो. तर आता बरेच मॅन्युफॅक्चरर जे आत्ताच्या काळातले आहेत तर ते हे इक्विपमेंट अजून लाईटवेट कसं होईल ह्याकडे बघतात. तर बेसिकली लाईटवेट आणि खूप स्ट्रॉंग होण्यासाठी या टाईपचं मेटल यूज होतं. तर या प्लेन कॅराबिनरमध्ये आपण इथे बघतोय की ह्याचं जे एक गेट आहे आणि ते प्रेस केल्यानंतर असं ओपन होतं आणि जेव्हा आपला यूज होतो आणि रोप आपण टाकतो त्यावेळेस ते आपोआप सोडलं की लॉक होतं. पण आता ह्याच्यामध्ये एक धोका असतो की ॲक्सिडेंटली रोप ह्याच्यातनं निघू शकतो. तर ही गरज लक्षात घेऊन हा स्क्रू कॅराबिनरचा ऑप्शन माउंटेनिअरिंगमध्ये इंट्रोड्यूस झाला आहे बऱ्याच वर्षांपूर्वी. तर बेसिकली जेव्हा आपला रोप ह्याच्यामध्ये अटकवायचा असतो त्यावेळेस आपण रोपचं लूप यामध्ये टाकतो ओपन केल्यानंतर आणि हे सोडतो आणि हा स्क्रू जेव्हा आपण लॉक करतो त्यावेळेस ऑब्व्हियसली हे लॉक होतं. तर हे जास्ती सेक्युअर टाईपचं कॅराबिनर आहे आणि माउंटेनिअरिंगमध्ये जगभरात हे यूज केलं जातं. त्यानंतर पुढचं इक्विपमेंट आहे क्विक ड्रॉ. क्विक ड्रॉमध्ये आपल्याला दिसतंय की हे 2 कॅराबिनर्स आहेत एकमेकांच्या अपोजिट गेट आणि त्याच्यामध्ये एक नायलॉन टाईपचं एक टेप असते. तर रॉक क्लाइम्बिंग करताना अँकरमध्ये आपण डायरेक्ट रोप पास करत नाही. तर पहिल्यांदा त्या अँकरमध्ये आपण एक बाजू या क्विक ड्रॉची अटॅच करतो आणि त्यानंतर मग क्लाइम्बिंग रोप हा खालच्या ह्याच्यात अटॅच करतो. कारण रॉक क्लाइम्बिंगमध्ये फॉल
लीड क्लाइम्बिंगमध्ये फॉल होण्याचे चान्सेस बरेच असल्यामुळं पर्टिक्युलरली स्पोर्ट्स क्लाइम्बिंगमध्ये तर तो रोप जेव्हा पास होत असतो रॉकवरनं तर तो घासून बरेचदा रोप डॅमेज होऊ शकतो किंवा रोप ड्रॅग वाढू शकतो. तर हे सगळं कमी करण्यासाठी आणि सेफली तो फॉल अरेस्ट होण्यासाठी एक रॉकपासून एक विशिष्ट प्रकारचं अंतर तयार करणं गरजेचं असतं. तर ही क्विक ड्रॉ त्याचं काम करते. त्यानंतर आपण अजून एक महत्त्वाचं इक्विपमेंट बघू. झुमार नाव आहे या डिव्हाइसचं किंवा असेंडर म्हटलं जातं याला. तर आपण सगळे बघतोय की एक हँडल आहे याला आणि हे इक्विपमेंट बेसिकली जो फिक्स रोप असतो त्याच्यावरती अटॅच केल्यानंतर हा हार्नेसला तुमच्या अशा पद्धतीने अटॅच होतो आणि हा वरती स्लाइड केल्यानंतर हा खाली येत नाही. याचं इथे पर्टिक्युलर नॉब असतात आणि हे टीथ असतात. तर याच्या साहाय्याने क्लाइंबर रोपवरती असेंड करू शकतो. आता हे असेंडर झालं. तसेच काही इक्विपमेंट रॅपलिंग करण्यासाठी किंवा बिले करण्यासाठी यूज होतात क्लाइम्बिंगमध्ये. तर बेसिकली हे सर्व क्लाइंबर्स यूज करतात. जनरली ह्याला ATC असं नाव आहे. तर यामध्ये सिंगल किंवा डबल रोपने बिले देऊ शकतो क्लाइंबर किंवा रॅपलिंग करू शकतो. तर असं हे मल्टी यूज डिव्हाइस आहे. तसंच यूज आपलं सर्वांना माहिती असलेलं डिसेंडर आहे. हे ऑब्व्हियसली आता माझ्याकडे आत्ता इथे ॲक्च्युअल डिसेंडर नसल्यामुळे मी तुम्हाला याचं एक फक्त प्रोटोटाईप छोटंसं किचन शेपचं एक अंदाज येण्यासाठी दाखवतो. तर डिसेंडर आणि ATC हे महत्त्वाचे बिले डिव्हाइस आहेत. त्यानंतर अजून एक बिले डिव्हाइस मार्केटमध्ये आता वेगवेगळ्या कंपन्या बनवत आहेत. तर हे आहे ऑटोलॉक टाईपचं डिव्हाइस. तर ऑटोलॉक टाईपचं डिव्हाइस महत्त्वाचं याच्यासाठी आहे की लीड क्लाइंब करत असताना जो बिलेअर त्याच्या पार्टनरला बिले करत असतो तर समजा त्याचं काही कारणाने जर लक्ष विचलित झालं किंवा त्याला ते अरेस्ट करणं अवघड झालं मॅन्युअली जसं डिसेंडर आणि ATC मध्ये आहे तर हे त्याचा फॉल झाल्यानंतर तो रोप आपोआप लॉक केला जातो या रोपमध्ये. तर हे अशा पद्धतीचं डिव्हाइस आहे. याचा उपयोग रॅपलिंग करण्यासाठी सुद्धा होतो आणि बिले करण्यासाठी सुद्धा होतो. सो मल्टीपर्पज डिव्हाइस आहे हे. त्यानंतर आता आपण रॉक क्लाइम्बिंगमध्ये ॲक्च्युअल रॉक क्लाइम्बिंग करताना नॅचरल रॉकवरती रॉक क्लाइम्बिंग करताना बरेच अँकर्स आपल्याला सेट करायला लागतात. काही जे रॉक फेस आपण नवीन क्लाइम्ब करतो त्याच्यावरती ऑलरेडी अँकर्स एस्टॅब्लिश नसतात. तर त्यावेळेस आपल्याला स्वतः क्लाइंबरला काही अँकर्स एस्टॅब्लिश करायला लागतात त्याच्या सेफ्टीसाठी आणि टीमच्या सेफ्टीसाठी. तर ते आपण टाईप एकदा बघूया. तर हे माझ्या हातात जे आहे हे आपण काही लोकांना माहिती असेल हे चोकनट्स आहेत. तर चोकनट्स बेसिकली वेगवेगळ्या शेपचे जे क्रॅक्स आहेत त्यामध्ये अटकवून पर्टिक्युलर पद्धतीने ते लॉक केले जातात आणि मग त्याच्या पुढे क्विक ड्रॉ किंवा कॅराबिनर टाकून रोप त्याच्यातनं पास केला जातो किंवा अँकरिंग केलं जातं. आता चोकनटच्याच फॅमिलीतले काही इक्विपमेंट्स आतापर्यंत उदयाला आलेले आहेत. हे आहेत हेग्स नट्स किंवा हेक्सेंट्रिक्स. हे सुद्धा चोकनट सारखंच यूज होतं. स्मॉल क्रॅकपासून वाईड क्रॅकसाठी ह्याचं पर्टिक्युलर पद्धतीने रॉकच्या क्रॅकमध्ये अटकवून अँकर केला जातो. त्यानंतर हे अजून एक ट्रायकॅम नावाचं डिव्हाइस आहे. हे पण कॅमिंग डिव्हाइस आहे. हे चोकनट सारखं सुद्धा यूज करता येतं. त्यानंतर हा बॉलनट हे पण कॅमिंग डिव्हाइस आहे. पुढं आपण जे एक इक्विपमेंट बघणार आहे आणि हे सुद्धा चोकनट फॅमिलीतलंच डिव्हाइस आहे. त्यानंतर पुढचा जो इक्विपमेंट आहे रिमूव्हेबल अँकर्स किंवा कॅमिंग डिव्हाइस आहे. तर हे आपण बघतोय हे माउंटेनिअरिंगमध्ये गिर्यारोहकाचं अगदी मित्रासारखं काम करतात म्हणून त्याला नाव सुद्धा फ्रेंड असं ठेवण्यात आलेलं आहे. तर फ्रेंडचा उपयोग रॉक क्लाइम्बिंग करताना आपल्याला इतका वेळ नसतो. बऱ्याचदा क्रॅक्स किंवा नॅचरल रॉकचे पॉकेट्स जेव्हा क्लाइंबरला मिळतात आणि त्याला अँकर करायचा असतो त्यावेळेस पटकन हार्नेसला क्लाइंबरने भरपूर वेगवेगळ्या आकाराचे किंवा साईजचे कॅम्प्स त्यांनी कॅरी केलेले असतात आणि मग तो असे कॅम्प्स पर्टिक्युलर त्या क्रॅकच्या साईजनुसार सिलेक्ट करतो आणि हे या ट्रिगरने असं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि तो त्या क्रॅकमध्ये सोडतो. तर अगदी लहान साईजपासून ते याहीपेक्षा मोठ्या साईजचे कॅम्प्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत
आणि आपला वापर झाला की हे परत एकदम सोप्या पद्धतीने काढून घेता येतं. त्यामुळे हे नॅचरल क्लाइम्बिंगमध्ये क्लीन क्लाइम्बिंग पद्धतीमध्ये यूज होतं, ज्याचा आपला क्लाइम्बिंग झाल्यानंतर रॉकवर कुठलाही चुकीचा प्रभाव उरत नाही. आता काही हे झाले सगळे काढून घेता येणारे किंवा रिमुवेबल अँकर्स आहेत. त्यानंतर कधी कधी क्रॅक्स बऱ्याच पातळ असतात किंवा तिथे आपल्याकडे पर्टिक्युलर या साईजचे फ्रेंड्स किंवा चोकनट्स अवेलेबल नाही आहे. तर त्यासाठी हा सर्वांना दिसतोय की हे आहे रॉक पिटॉन्स. तर रॉक पिटॉन्स हे सॉफ्ट किंवा हार्ड स्टीलपासून बनलेले असतात. वेगवेगळ्या शेपचे पिटॉन्स आहेत, डायगोनल क्रॅक्समध्ये बसणारे आहेत, काही कॉर्नर आहेत, काही क्लॉग नावाचे शेपचे पिटॉन्स आहेत. तर हे सगळे पिटॉन्स अशा या हॅमरने हॅमरिंग करून ठोकले जातात क्रॅक्समध्ये. आणि जे पिटॉन्स आपण परत काढू शकतो ते आपण परत हॅमरिंग करून काढू शकतो. आणि हे पण भरपूर सॉलिड जर बसले तर चांगले स्ट्रॉंग अँकर्स असतात. आणि एकदा रॉकमध्ये ठोकला मग ह्या आय होलमध्ये आपण कॅराबिनर किंवा क्विक ड्रॉ टाकतो आणि पुढचं अँकरिंग आपण त्याच्यासाठी यूज केलं जातो. आता क्लाइम्बिंगमध्ये हे अँकर्सची ऑपॉर्च्युनिटी जेव्हा जेव्हा नसते किंवा आपल्याला स्पोर्ट्स क्लाइम्बिंग सारखं रूट ओपन करायचं आहे ज्याच्यात आपल्याला फिक्स अँकर लावायचे, कायमस्वरूपी क्लाइंबर्सला यूज होतील अशी आपल्याला तो रूट सेव्ह करायचा आहे. आणि जेव्हा हे अँकर्स फ्रेंड, चोकनट्स, वॉलनट्स हे काही तिथे बसत नाही, त्याच वेळेस आपण फिक्स अँकर किंवा एक्सपान्शन बोल्टचा यूज करतो. तर हे एक्सपान्शन बोल्ट बसवण्यासाठी आपल्याला तो रॉक पर्टिक्युलरली चेक करायला लागतो आणि त्यामध्ये एक आर्टिफिशियली ड्रिल करायला लागतं. तर या ड्रिल दोन पद्धतीने बेसिकली केलं जातं. एक आहे हँड ड्रिल, हे हॅमरिंग करून आपण रॉकमध्ये ड्रिल करतो आणि त्यानंतर हा एक्सपान्शन बोल्ट त्यामध्ये बसवतो. आणि हा एक्सपान्शन बोल्ट रॉकमध्ये असं बसल्यानंतर मग त्यानंतर ही जी आपलं क्विक ड्रॉ आहे ही यामध्ये बसवली जाते आणि मग रोप पास केला जातो क्लाइंबरने. आता हे फिक्स अँकर जेव्हा आपल्याला स्पोर्ट्स क्लाइम्बिंग सारखं रूट ओपन करायचा असतो किंवा खूप मोठे मोठे रॉक क्लाइम्बिंगचे फेस क्लाइम्ब करायचे असतात, तर पर्टिक्युलरली हे प्रत्येक वेळेस हाताने इतकं ड्रिलिंग करणं सोपं नसतं किंवा सोयीचं पण नसतं. तर त्यासाठी बऱ्याचदा अशा छोट्या ड्रिल गन्स कॅरी केल्या जातात. तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर बेसिक इक्विपमेंट अशा पद्धतीने